तिथे नांदेड शहरातील आयकर विभागाच्या धाड सत्रामुळे खळबळ माजली आहे। भंडारी फायनान्स आदिनाथ पतसंस्थेसह 60 ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या। या कारवाईत तब्बल 14 कोटींची रोकड आणि 8 कोटींचे निव्वळ दागिने जप्त झाले। कोबेराला सुद्धा लाजवेल आणि मोजताना अधिकाऱ्यांना घाम फुटेल असा हा खजिना कसा झाला जप्त आणि काय काय लागले हाती, पाहूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। रचून ठेवलेली तब्बल 14 कोटींच्या नोटांची ही बंडल। आठ कोटींहून अधिक किमतीचे 12 सोन्याचे दागिने आणि कोट्यावधींची संपत्ती। लालसे पोटी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल किंवा डोळे विस्फारतील। एखाद्या कुबेराला साजेशी अशी संपत्ती। नांदेडमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत हे घबाड समोर आलंय। नांदेडच्या आजवरच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय। 8 तारखेला नांदेडमध्ये आयकर विभागाने एक मोठी कारवाई केली होती। यामध्ये आयकर विभागाला 170 कोटी रुपयाचं घबाड हाती लागलेलं आहे। नांदेडमध्ये शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली होती। यामध्ये आदिनाथ फायनान्स सह इतर 6 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती। यामध्ये नाशिक, मुंबई तसेच छत्रपती संभाजीनगर या आयकर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती। यामध्ये भंडारी यांच्या आदिनाथ फायनान्स इतर 6 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली होती। आयकर विभागाला एकूण 170 रुपयाचं घबाड हे हाती लागलेलं आहे। यामध्ये 12 किलोचं 8 कोटी रुपयाचं सोनं देखील आहे। नांदेडमध्ये असलेली संजय भंडारी फायनान्स कंपनी मागील अनेक दिवसांपासून आयकर विभागाच्या निशाण्यावर होती। या कंपनीच्या कार्यालयांच्या ठिकाणांसह व्यवहारांवर विभागानं पाळत ठेवली होती। आवश्यक इत्यंभूत माहिती विभागानं मिळवली। त्यानंतर वेळ न दवडता शुक्रवारी एकाच वेळी जवळजवळ सर्वच कार्यालयांवर छापा टाकला। कारवाईचा घटनाक्रम 25 वाहनांमधून 60 अधिकाऱ्यांचं पथक नांदेडमध्ये एकाच वेळी दाखल झालं। या पथकात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी विभागातील प्राप्तिकर अधिकाऱ्यांचा समावेश होता। नांदेडच्या शिवाजीनगर परिसरातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली आहे। यामध्ये भंडारी फायनान्सच्या संजय भंडारी यांच्यासह भावाचं कार्यालय आणि घराचाही समावेश आहे। तब्बल 72 तास ही कारवाई सुरू असल्याचं बोललं जातंय। या कारवाईत जप्त केलेली 14 कोटींची रोकड मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक उडाली। सलग 14 तास ही मोजणी सुरू होती। 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता हा आकडा ऐकूनच अनेक जण अवाक झाले। तर दुसरीकडे हे धाडसत्र इतर व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवरही पडल्याची अफवा उडू लागल्या। त्यामुळे नांदेडसह आसपासच्या परिसरातील व्यापारी वर्ग सुद्धा काहीसा हवालदिल झाला होता। या कोट्यावधींच्या खजिन्याचा संबंध कोणकोणत्या कुबेरांशी जोडला जातोय? तपासात या खजिन्याचे धागे आणखी किती खजिन्यांपर्यंत पोहोचतायत? सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांची याचं काही कनेक्शन आहे का? नांदेडकरांसह अनेकांच्या मनात ही उत्सुकता आता ताणली गेली आहे। नांदेडहून अजिंक्य घोंगडेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।